संत तुकाराम महाराजांची पालखी उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे। या पार्श्वभूमीवर अकलूजमध्ये वारकऱ्यांचं उत्साहात आगमन सुरू झालेलं आहे। वारकऱ्यांसाठी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं अन्नदान सेवा दिली जाते। या वारीत वारकऱ्यांनी तब्बल 33,000 भाकरी, गरमागरम पिठलं आणि खमंग ठेचा अस्सल गावरान जेवणाचा आस्वाद घेतला। विशेष म्हणजे या अन्नदान सेवेत संस्थेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी अगदी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला आणि वारकऱ्यांची सेवा केली। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा म्हणत खरं तर वारी प्रत्येक गावामध्ये जात असताना त्या ठिकाणी त्यांची सेवा करण्याचा प्रत्येकाला सोय होत असते। मी सध्या उभा आहे अकलूजमध्ये। शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अन्नदान सेवा केली जाते। खरं तर गेल्या अनेक वर्षाची त्यांची परंपरा आहे। नेमकी ही परंपरा काय आहे किंवा या वारीच्या माध्यमातून काय सेवा केली जाते हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत सयाजीराजे मोहिते पाटील आहेत। खरं तर वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा म्हणून सगळे करत असतात। काय ही सगळी सेवा तुमची करतात? आज गेल्या 12 वर्ष झाले आपण भाकरी 33,000 भाकरी, पिठलं, लोणचं, कांदा हे सगळं जेवढंही आपलं सात्विक जेवण आहे ते आपण गेल्या 12 वर्ष झालं आपण 3 जागेला शिक्षण संस्थेच्या मार्फत आपण वाटप करत असतो। आणि त्यात आपले विद्यार्थी, शिक्षक, आम्ही स्वतः अजून जेवढेही बॉडीमधले असतो सगळेजण त्याला जोडून राहतात। खरं सांगितलं तर विठोबा येऊन इथं राहून गेल्यासारखे वाटतात 2 दिवस। त्यांचा आशीर्वाद हा सरळ सरळ ह्यांच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतो की त्यांचा चेहऱ्यावर हसू बघून आम्हाला विठोबांचा आशीर्वाद लागलाय असंच वाटतं। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।